नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, महाराष्ट्रात रोज विविध घटना घडत आहेत आणि त्यावरून राजकारण प्रचंड तापलेलं आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप हे नेहमीच झालेलं आहे. काल लातूरमध्ये परवा पत्रकारांशी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख सर्वेसर्वा म्हणूयात आपण ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी संघ आणि देवेंद्र फडणवीस भाजप यांच्यावर प्रचंड टीका केलेली आहे. होय, त्यांनी स्पष्टपणे म्हटलेले, त्यांनी खरं तर जे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या बाबतीत जी दुर्घटना घडली आहे त्या बाबतीत विधान केलं होतं की पुतळा पडला की पाडला. खरं तर प्रश्नचिन्ह होतं. प्रकाश आंबेडकरांनी ते प्रश्नचिन्ह उभं केलं होतं की असा कसा पुतळा पडू शकतो. जरी प्रचंड वेगाने ताशी 45 किलोमीटर वेगाने वारे वाहत असले तरी देखील तो पुतळा असा पडणं हे दुर्घटना आहे की घडवलेला आहे. म्हणून त्यांनी पडला की पाडला हा प्रश्न विचारला. तसंच त्यांनी काल अजून एक प्रश्न उपस्थित केला की फडणवीसांनी अजून माफी मागितली नाही. होय, आता मी तुम्हाला काही 4-5 वाक्य सांगणार आहे. होय, ती वाक्य तुम्ही आठवा, त्याचा संदर्भ आठवा, कुठल्या कुठल्या वेळेस ही वाक्य म्हटली गेली आहेत आणि कोणी म्हटली गेली आहेत हे मी पुन्हा वेगळं नव्याने सांगायची गरज नाही, कारण त्या वेळेला ती विधानं गाजलेली आहेत. सगळ्यात पहिलं विधान म्हणजे मणिपूरला जो काही प्रकार घडतो आहे त्या बाबतीतलं विधान आहे. मणिपूरला ज्या काही दंगली होत आहेत 2 समाजामध्ये विशिष्ट प्रकारच्या, आणि त्या दंगलीबाबतचं एक विधान होतं, महाराष्ट्राचा मणिपूर तर होणार नाही ना अशी शंका वाटते. अजून एक विधान, ज्यावेळेस श्रीलंकेला, तुम्हाला माहिती श्रीलंकेला काय घडलं होतं. श्रीलंकेच्या राष्ट्रपती भवनात अध्यक्षांच्या दालनात शिरून किती गोंधळ घातला होता आणि संपूर्ण अर्थव्यवस्था श्रीलंकेची मोडकळीस आल्यामुळे तिथे कसं अराजक माजलं होतं. त्यावेळी देखील असं एक विधान आलं होतं की भारतात देखील असं घडू शकेल. भारतात म्हणजे श्रीलंका किती छोटा देश आहे, भारत किती मोठा देश आहे, भारताची अर्थव्यवस्था कशा प्रकारची आहे, श्रीलंकेची कशी होती, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. पण विधान आलं होतं की भारतात देखील श्रीलंका होऊ शकते. ताजं उदाहरण बघूयात बांगलादेशाचं. बांगलादेशाच्या बाबतीत जे घडलं तेव्हा देखील असंच विधान आलं की भारताचाही बांगलादेश होणार आहे, भारताचा बांगलादेश पुन्हा तेच. हे विधान, सगळे विधानं आणि आता ताजे, अजून ताजे अलीकडचे बघा. एक एक गोष्टी मी तुम्हाला आठवण करून देतो. मी जरी कोणाची नावं घेतलेलं नसलो तरी तुम्हाला सगळे संदर्भ माहिती आहे, कारण तुम्ही सुज्ञ आहात, तुम्ही बघत असता. बदलापूरला जे प्रकरण झालं त्या बदलापूरच्या प्रकरणाहून ज्यावेळी आंदोलन करण्यासाठी, बंद करण्यासाठी ज्यावेळी आघाडीने बंद पुकारला होता त्यावेळी कोर्टात याचिका दाखल केली गेली आणि त्यावर कोर्टाने बंद मनाई केली, म्हणजे बंद करण्यास विरोधी पक्षांना मनाई केली. त्यावेळी न्यायव्यवस्थेवर सामनामध्ये एक लेख लिहिण्यात आला होता. अर्थात या सगळ्या चाटुकार मीडियाने, चाटुकारच म्हणतो मी, म्हणजे दोन्ही बाजूने, भारतीय जनता पार्टी म्हणजे सरकार असो, एकनाथ शिंदेचं सरकार असो किंवा आघाडीचे लोक असो, काँग्रेसचं सरकार असो, ही चाटुकार मीडिया कशी दोन्ही बाजूने बोलत असते. एरवी सामनाचा जो काही लेख असेल, त्याची जी काही हेडलाईन असेल, ती पत्रकार, विशेषतः मराठी पत्रकार हे हेडलाईन बातमी म्हणून दाखवत असत, ब्रेकिंग न्यूज म्हणून. सामनाची हेडलाईन, सामनाच्या वृत्तपत्राची हेडलाईन, आणि त्यावर संजय राऊत यांनी त्या लेखामध्ये प्रचंड ताशेरे ओढले होते कोर्टावर. होय, मान्य न्यायाधीशांवर ताशेरे ओढले होते. प्रत्यक्ष नाव नव्हतं घेतलं, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तुम्हाला कळू शकतं. आणि त्यांनी म्हटलं होतं की ही जी अंध न्यायदेवता आहे तिचे डोळे फोडण्याची गरज आहे, न्यायालयांना टाळे लागले पाहिजेत. सामनाचा लेख वाचा जरूर तो. हे विधान. तसंच आत्ताच अजून ताजं हे एक विधान असं आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या संदर्भातलं. हे विधान असं आहे की अतिशय खंत वाटली होती बरं एका मोठ्या नेत्याला, म्हणजे खासदार पदाला उभा असलेल्या किंवा अनेक वेळा जे दंगली घडल्यानंतर निवडून आलेले आहेत अशा नेत्यांना
संभाजीनगरचे, छत्रपती संभाजीनगरचे चंद्रकांत खैरे, जे आता नुकतेच पडलेत निवडणुकीत, त्यांनी खंत व्यक्त केली की असं काही पुतळ्याचं प्रकरण घडतं, छोट्या गावात जरी घडलं तरी दंगली माजतात. आणि मला आश्चर्य वाटतं की महाराष्ट्रात दंगल का होत नाही. सरकार विरोधात दंगल झाली पाहिजे, दंगल घडली पाहिजे. हे विधान तुम्हाला हेही लक्षात आलं असेल की हे किती स्फोटक विधान आहे. दंगल जाती असो, धार्मिक असो, कुठली दंगल असो, नुकसान कोणाचं होतं? सर्वसामान्यांचं नुकसान होतं. सर्वसामान्य लोकांनाच त्या दंगलीच्या झळा पोचतात, लोकांची घरं उद्ध्वस्त होतात, जाळपोळ होते, जीव जातात, मुडदे पडतात, केसेस होतात, वर्षानुवर्ष जेलमध्ये सडावं लागतं. आणि हे सगळं कोण भोगतं? सर्वसामान्य जनता. सर्वसामान्य जनताच भोगते. आणि अशा वेळी आघाडीच्या एका नेत्याने, चंद्रकांत खैरेंनी जे काही उदाहरण दिलं होतं किंवा जे त्यांनी वक्तव्य केलंय की एरवी दंगली घडतात तर यावेळी दंगल का नाही घडत आहे, झाल्या पाहिजेत दंगली सरकार विरोधात. प्रकाश आंबेडकरांनी पडला की पाडला हे जे विधान केलं होतं, आता तुम्हाला या गोष्टीची लिंक लागू शकेल. अशा कोणत्या शक्ती आहेत देशामध्ये की ज्या दंगली घडाव्यात अशी इच्छा बाळगू नयेत? दंगली घडाव्यात कोणाला वाटेल? कुठल्या सर्वसामान्य माणसाला वाटेल की आपल्या देशामध्ये दंगली घडाव्यात? अजिबात नाही. आपल्या राज्यात दंगली घडाव्यात? अजिबात नाही. तरी देखील अशी विधानं करणारे नेते आहेत. आणि का लातूरला पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकरांनी जेव्हा भारतीय जनता पार्टी संघ मनुवादी याचा अर्थ काय? फक्त भाजप आणि संघ आहे का? मनुवादी सगळेच असू शकतात. ज्याच्या मनामध्ये जातीयता आहे, कुठल्याही जातीबद्दल द्वेष आहे, तिरस्कार आहे, जो जातपात पाळतो तो प्रत्येकजण मनुवादी आहे. म्हणजे राजकीय मनुवाद देखील आता प्रकाश आंबेडकरांना अनुभवावा लागतोय. तुम्ही बघितलं असेल की त्यांच्या विरुद्ध कसं कट कारस्थान करून त्यांना निवडणुकीत पाडण्यात आलं. याच्यापूर्वी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील मनुवादाचा सामना करावा लागला होता. आणि काल त्या सगळ्या अनुषंगाने मनुवादावर, संघावर, म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSS, भाजप आणि फडणवीस यांच्यावर टीका केलेली आहे माननीय प्रकाश आंबेडकर यांनी. मग आता असा आरोप कराल का तुम्ही आरोप कराल का की प्रकाश आंबेडकर ही आघाडीची बी टीम आहे, काँग्रेसची बी टीम आहे, किंवा जी महाराष्ट्रातली आघाडी आहे किंवा देशातली इंडिया आघाडी आहे त्याची बी टीम आहे असं पत्रकार म्हणतील का? पण माझा प्रश्न आहे, कारण नेहमीच पत्रकार ज्यावेळेला प्रकाश आंबेडकर काही बोलतात तेव्हा काहीतरी आक्षेप घेऊन पुढे येतात की मीडिया काहीतरी त्यामध्ये खोड काढते, त्यामध्ये काहीतरी, किंवा प्रकाश आंबेडकरांच्या बातम्या लपवल्या जातात, त्यांच्या बातम्यांना प्रसिद्धी दिली जात नाही. पण जेव्हा त्यांनी आता भाजपवर टीका केलेली आहे त्यावेळी मीडियावाले म्हणतील का, निखिल वागळे येतील का पुढे आणि ते आरोप करतील का की आघाडीची बी टीम आहे प्रकाश आंबेडकर? नाही म्हणणार. मग प्रकाश आंबेडकर ही भाजपची बी टीम आहे असं का म्हणतात? आम्हाला प्रश्न पडलाय. सर्वसामान्य माणसाला हाच प्रश्न पडला असेल. प्रकाश आंबेडकर एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. आंबेडकरी चळवळीतून, आंदोलनातून निर्माण झालेलं व्यक्तिमत्व आहे. आणि त्यांना जर कोणाची बी टीम बनायचं असतं तर केव्हाच ते मंत्रीपदी जाऊन बसले असते, केव्हाच. म्हणजे काँग्रेसकडूनही जाऊन बसू शकले असते, भाजपकडून त्यांना ऑफर होती तरी ते गेले नाहीत, बसू शकले असते मंत्रिपदी, जसे रामदास आठवले मिरवतायत मंत्री म्हणून. एका स्वतंत्र व्यक्तिमत्वाला, एका स्वतंत्र विचारधारेला, आंबेडकरी चळवळीची जी विचारधारा आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलेलं आहे, ज्या संविधानाने आपला देश चालतो, त्या संविधानवादी अशा चळवळीला, संविधान वाचवणाऱ्या चळवळीला, देशामध्ये समानता आणण्याच्या चळवळीला जर तुम्ही लेबल लावत असाल ही भाजपची बी टीम आहे किंवा ही आघाडीची बी टीम आहे, काँग्रेसची बी टीम आहे, तर तो मोठा मूर्खपणा ठरेल. प्रकाश आंबेडकरांना कुठल्याही पदाची लालच नाही. ते रोखठोक बोलतात, स्पष्ट बोलतात, ते कोणाची भीडभाड न बाळगता बोलतात आणि ती त्यांची एक स्वतंत्र विचारसरणी. आता ती चूक की बरोबर हे ठरवण्याचं तुम्हाला स्वातंत्र्य आहे, पण म्हणून त्यांना बी टीम असं लेबल लावणं कितपत योग्य आहे? प्रकाश आंबेडकर हे कधीही जे काही प्रस्थापित पक्ष आहेत
त्यांना फायदा होईल असं राजकारण करत नाही. ते वंचितांच्या, बहुजनांच्या, आणि बहुजनांमध्ये सगळेच आले, सगळ्याच जाती येतात बहुजनांमध्ये. जे जे सत्तेपासून किंवा जे काही संविधाने दिलेले आहेत त्या फायद्यांपासून वंचित आहेत, त्या सगळ्यांसाठी वंचित बहुजन आघाडीची चळवळ आहे. आणि त्यामुळे आता तरी प्रकाश आंबेडकर यांना लेबल लावणं बंद कराल असं वाटतं. कारण त्यांनी नुकतीच आता सडकून टीका केलेली आहे, स्पष्ट सडेतोड टीका केलेली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर, संघावर, मनुवादावर, भारतीय जनता पार्टीवर. मग तुम्ही जर काँग्रेसची बी टीम असं म्हणाल, की येते मला अशा लोकांची, त्या सगळ्या लोकांची जे कधी भाजपची बी टीम म्हणतात, आता म्हणतील काँग्रेसची आघाडीची बी टीम आहे, भाजपचे लोक म्हणू शकतात. तसं काही न करता एक स्वतंत्र आंबेडकरवादी चळवळ म्हणून प्रकाश आंबेडकरांकडे बघितलं पाहिजे आणि त्यांचे हात बळकट केले पाहिजेत. कारण संविधानासाठी ते लढत आहेत, त्यांची स्वतंत्र विचारधारा आहे आणि ती एक चळवळ आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह. धन्यवाद.